शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज दुपारी 2 वाजेपर्यंत पीक विमा या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये जमा झालेले आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप आजपासून सुरुवात झालेली आहे। 2 वाजेपर्यंत पीक विमा जमा होण्यास सुरुवात। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, अखेर प्रतीक्षा संपली। आज दुपारी 2 वाजेपर्यंत अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये मिळत आहे 15,000 रुपये। आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा झालेले आहे। आता यामध्ये लाभार्थ्यांची संख्या नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। 155.74 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मंजूर देखील पीक विमा इथं झालेला आहे। जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 4,88,00,000 रुपये इथं आलेले आहे। अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी बांधवांना 160,28,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि आधार लिंक खात्यात पैसे इथं येत आहे। सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांना 111,41,00,000 रुपये मंजूर झालेले आहे, वाटप सुरू। सातारामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6,74,00,000 रुपये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेले आहे। सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 22,04,00,000 रुपये इथं मिळत आहे। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधवांना 2,241,21,00,000 रुपये इथं जमा होत आहे। यानंतर इथे आपलं बुलढाणा, पात्र शेतकऱ्यांची संख्या 36,558 यांसाठी निधी मंजूर झालेला आहे। 18,39,00,000 रुपये वाटप सुरू। धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांना 218,85,00,000 रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधवांना जे की 97,29,00,000 रुपये मंजूर होऊन वाटप सुरू। कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना 13,00,000 रुपये। जालन्यामध्ये 3,70,625 शेतकरी बांधवांना 160,48,00,000 रुपये। परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206,11,00,000 रुपये। नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 52,21,00,000 रुपये। लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244,87,00,000 रुपये। आता हा जो पीक विम्याचे पैसे हे कोणाला इथं मिळत आहे, यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पीक विमा भरलेला आहे, मंजूर झालेला आहे, यामध्ये रब्बी आहे, नुकसान भरपाई पात्र यादीमध्ये नाव आहे, याचप्रमाणे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ई-KYC बँकेची केलेली आहे, पीक विमा कंपनीने दावी इथं मंजूर केलेली आहे, ई-पीक पाणी केलेले आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेले आहे, तर अशांना पीक विमा वाटप इथं सुरू। आता 15,000 रुपये याप्रमाणे आता या बँक खात्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे। SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, यानंतर ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, तर अशा जे की शेतकरी बांधव आहे ज्यांचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे, तर अशांना मेसेज इथं येत आहे। पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 3 ते 5 दिवस प्रतीक्षा करा, DBT तपासा, बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही तपासा, अर्ज क्रमांक। आता यांसाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447, तर यावरती लगेच कॉल करा आणि पीक विमा मिळवा। आता यामध्ये येते अहमदनगरमध्ये जे काही येते 2,31,831 शेतकरी बांधवांना 160.28 कोटी। यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधवांना 97.29 कोटी रुपये। यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8 लाख। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,05,400 शेतकरी बांधवांना 118.40 कोटी रुपये। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधवांना 241.21 कोटी। भंडाऱ्यामध्ये 48,250 शेतकरी बांधवांना 32.10 कोटी। बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी बांधवांना 18.39 कोटी। चंद्रपूरमध्ये 74,250 शेतकरी बांधवांना 58.20 कोटी। धुळेमध्ये 92,600 शेतकरी बांधवांना 44.80 कोटी। यानंतर इथे आपलं गडचिरोली। तर आता हे आपण सर्व जिल्ह्यांचा आराखडा इथं पाहत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। गडचिरोलीमध्ये 28,640 शेतकरी बांधवांना 19.75 कोटी। गोंदियामध्ये 36,420 शेतकरी बांधवांना 24.60 कोटी। हिंगोलीमध्ये 1,22,480 शेतकरी बांधवांना 68.11 कोटी। जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 4.88 कोटी। जालन्यामध्ये
3,70,625 शेतकरी बांधवांना 160.48 कोटी. कोल्हापूरमध्ये 228 जे काय आहे शेतकरी बांधव यासाठी 13 लाख रुपये. लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244.87 कोटी. मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये 0 आहे. यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये ते आपलं 63,422 शेतकरी बांधवांना 52.21 कोटी. नांदेडमध्ये 3,10,550 शेतकरी बांधवांना 175.22 कोटी. नंदुरबारमध्ये 58,300 शेतकरी बांधवांना 27.55 कोटी. नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155.74 कोटी. धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांना 218.85 कोटी. पालघरमध्ये 24,600 शेतकरी बांधवांना 11.20 कोटी. परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206.11 कोटी. पुण्यामध्ये 1,48,700 या शेतकरी बांधवांसाठी 88.40 कोटी. यानंतर येते रायगडमध्ये येते 42,100 यांसाठी 19.80 कोटी. रत्नागिरीमध्ये येते 31,500 शेतकरी बांधवांना 15.60 कोटी. सांगलीमध्ये येते आपलं 98,372 शेतकरी बांधवांना 22.4 कोटी. साताऱ्यामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6.74 कोटी. सिंधुदुर्गमध्ये ते 18,900 शेतकरी बांधवांना 8.90 कोटी. सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांना 111.41 कोटी. ठाणेमध्ये 22,450 शेतकरी बांधवांना 10.70 कोटी. याप्रमाणे इथं पैसे जमा होत आहे. वर्ध्यामध्ये 69,700 शेतकरी बांधवांना 46.50 कोटी. वाशिममध्ये 84,520 शेतकरी बांधवांना 44.18 कोटी. यवतमाळमध्ये 2,45,700 शेतकरी बांधवांना 132.40 कोटी. तर आता हा तब्बल निधी 1950 कोटी रुपयाचा आहे. तर आता अंदाजे रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना 15,000पर्यंत इथं मिळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होईल. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशांनी लगेच या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. तर आता कोणाकोणाला पीक विम्याचे पैसे इथं मिळणार नाहीत, ज्यांचा आधार लिंक नाही, KYC अपूर्ण आहेत, बँक खाते निष्कर्ष म्हणजे बंद आहे, अर्जामध्ये चुकीची माहिती आहे, याचप्रमाणे सातबारावर पेरा चढलेला नाही, मिसमॅच आहे, पीक विमा हप्ता भरलेला नाही, डुप्लिकेट अर्ज आहे, IFSC कोड चुकीचा आहे, अर्ज पेंडिंग आहे, व्हेरिफिकेशन झालेलं नाही, पीक विमा कंपनीकडून अर्ज रिजेक्ट केलेला आहे, तर अशांना पैसे जमा होणार नाहीत. पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन खाते तपासा, स्टेटस तपासा, त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला लेखी अर्ज तर याप्रमाणे लेखी अर्ज द्यायचा आहे. पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी तालुका जिल्हा पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत तक्रार अर्ज. महोदय, मी खालील सहाय्य करणारा शेतकरी, पीक विमा अर्ज मंजूर असूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. शेतकऱ्यांचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. मोबाईल नंबर, आधार नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक. माझ्या अर्जाची तपासणी करून प्रलंबित पीक विमा रक्कम तात्काळ जमा करावी ही धन्यवाद. सिग्नेचर. यासोबत तुम्हाला कागदपत्रे इथे जोडायची आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 आणि अर्ज क्रमांक. आता यासाठी हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर आता यावरती कॉल करून कशासाठी तुम्ही कॉल करू शकता. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग दाखवत आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, यादीत नाव नाही, बँक खाते चुकीचे आहे, आधार कार्डची समस्या, KYC झालेली नाही, पीक विमा अर्ज क्रमांक माहिती, क्लेमचा दावा, त्याचप्रमाणे चुकीची माहिती दुरुस्ती, नुकसान भरपाई माहिती, जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने पीक विमा कधी मिळणार, पीक विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क, तक्रार नोंदवण्यासाठी, आता अर्ज क्रमांक पडताळणीसाठी. तर यासाठी सर्वांसाठी हा जो हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, या सर्व प्रॉब्लेमसाठी तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. कॉल करताना जवळ तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, 7/12/8 हे तुम्हाला बेसिक माहिती तर ठेवायची आहे. आजपासून रखडलेला पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, तर लगेच बँक खाते तपासा.